नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही स्केच अनामिकेचं मुद्दाम बाहेर काढते आणि त्याचा तमाशा सुद्धा अनामिकाच करते. कारण आता सोहमला सगळ्यांच्या समोर अगदी तो चूक कसा आहे आणि तो अजूनपर्यंत काजलच्या प्रेमात कसा आहे हे दाखवण्यासाठी जे स्केच काढलेलं आहे तर सोहमला फसवते आणि आता अगदी त्याचा आरडा ओरड करत ते स्केच बाहेर घेऊन येत असते. सोहम बिचारा तिच्या मागे धावत असतो आणि सोहम तिला धावतच सांगत असतो की हे बघ अनामिका, ऐक ना मी काय म्हणतो. अगं मी फक्त स्केच म्हणून त्याच्याकडे बघत होतो. तेव्हा आता अनामिका मुद्दाम बाहेर घेऊन येते तर कला आणि रजनी ह्या किचनमध्ये स्वयंपाक करत असतात आणि तेवढ्यात मात्र आता सरो सुद्धा तेथेच बसलेले असते आणि सोहम आणि अनामिका ह्या दोघांचा जो आरडा ओरडा आहे तर तो कला आणि आता रजनी या सर्वांच्या कानावर पडतो. ते दोघे आता खाली येत असतात तर आता सर्वजण त्यांच्याकडे दोघांकडेच बघत असतात की नक्की ह्या दोघांचं काय सुरू आहे. तर सोहम बिचारा तिच्या मागे धावत तिला म्हणतो की अनामिका अगं ऐकून घे, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय, प्लीज अगं ऐक ना. तेव्हा आता कला आणि रजनी हे सर्व बघतात तर त्यांना धक्काच बसतो. रजनी आता सोहमला आवाज देते की सोहम. तेव्हा आता अनामिका डायरेक्ट ती स्केच घेऊन बाहेर येते तर सोहम तिच्या मागे येतो. अनामिका प्लीज अगं माझं ऐकून घे. आणि आता आवाज सुद्धा बाहेरच बसलेले असतात तर सगळेजण आता बाहेर येतात. नक्की ह्या दोघांचं काय सुरू आहे. तेव्हा आता सोहम अनामिकाला धरतो आणि अनामिका प्लीज माझं ऐकून घे. तेव्हा आता अनामिका म्हणते की हे बघ मी तुझं काही एक ऐकून घेणार नाही, एक शब्द सुद्धा तू माझ्याशी बोलू नकोस. खूप मोठा विश्वासघात तू माझा केलेला आहे. म्हणून मुद्दाम आता अनामिका ही सोहमवरच सर्व ढकलत असते आणि आता आबा ही सर्व बघून त्यांना धक्का बसतो आणि राग सुद्धा खूप येतो. तर अनामिका म्हणते की अरे मुद्दाम नाही सोहम, तू मुद्दाम करतोय. अरे तू बघितलंस का हे स्केच कुणाचं काढलं. अरे सोहम तू तर हद्द ओलांडलीस. सरोज, रजनी आणि ह्या सर्वजणी बाहेर येतात. हे सर्व काय सुरू आहे तर हे बघत असतात. तेव्हा आता अनामिका रागाने ते स्केच आहे तर ते फेकून देते आणि सोहम तिला म्हणतो की अनामिका हे बघ प्लीज तू असे करू नकोस. तेव्हा आता अनामिका रागाने आत जाते आणि आता मी काय करू नको असे म्हणतच ती रागाने आतमध्ये जाते. तर रजनी विचारते की सोहम अरे काय आहे हे. तेव्हा आता कलाही त्या स्केचकडे बघते आणि ते स्केच मात्र आता काजलचे असते. रजनी आणि कलाला स्केच बघून मात्र खूप मोठा धक्का बसतो. आता रोहिणी सुद्धा हे सर्व बघून तिला तर आनंदच होत असतो, परंतु आबांना सुद्धा आता काजलचं ते चित्र बघून आता धक्का बसतो. रोहिणी मात्र आता मनात म्हणते की आता ही बाया तर काय करत असेल. आणि तेवढ्यात अनामिका आता ड्रम वगैरे आहे तर रॉकेलचा बाहेर घेऊन येते आणि आता रजनी धावतच जाते तिच्या हातातून तो ड्रम घेण्यासाठी. ती आता जीवाची तडफड करत असते की हे बघ अनामिका अगं तू काय करतेस, हे काय आणलंस तू, अगं माझ्याकडे दे. म्हणून तिच्या हातातून तो ड्रम घेण्यासाठी हिसकावण्याचा प्रयत्न करते, परंतु अनामिका तर काही ऐकायला तयार नसते. सर्वांना आता एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण टेन्शनमध्ये येतात. अनामिकाचं जे काही कृत्य आहे तर ते बघून सर्वांना रागसुद्धा खूप येतो, परंतु आता ही अनामिका काय असं डोक्यामध्ये राग घालून घेतलास आणि हे जे काही करत आहे तर ते मात्र कुणाच्या काही लक्षात येत नाही. सोहम बिचारा तर खूप ओरडत असतो, परंतु आबांसमोर अनामिका हा सर्व तमाशा करत असते. तेव्हा मात्र आता रजनी आणि कला ह्या दोघी अनामिकाला धरतात. तर रजनी म्हणते की अगं रागाच्या भरात तू हे सर्व करू नकोस. त्यांना असे वाटते की नक्की ही काहीतरी जीव देण्याचा प्रयत्न करते की काय, म्हणून त्या अनामिकाला धरतात. अनामिका घाईने आता सगळ्यांच्या हातातून निसटते आणि त्या काजलच्या चित्रावर मात्र अगदी सगळं काही ते डिझेल किंवा रॉकेल आहे ते सर्व ओतून देते आणि आता काडीची पिटी ओढते. सर्वजण आता धक्क्याने बघत असतात. सोहम म्हणतो की अनामिका प्लीज तू असं काही करू नकोस. तेव्हा आता काडी ओढणार तोच लगेच कला पुढे येते आणि अनामिकाचे हात धरून तिच्या हातातून ती काडीची पेटी घेते आणि अनामिका हे बघ तू असे काही करणार नाही. तेव्हा मात्र आता अनामिका रागाने कलाला ढकलून देते आणि म्हणते की तू तर एकही शब्द माझ्याशी बोलूच नकोस. आणि काजलच्या त्या चित्राकडे बोट दाखवत म्हणते की इची तर तू सक्की बहीण आहेस, मग तू तिचीच बाजू घेशील, तू इलाच पाठीशी घालणार, तिला काही जरी केले तर तू तिचीच बाजू घेणार. अगं हे बघ बरं तुझं ठीक आहे, तू तर बहीण आहेस. आणि सोहमकडे अगदी बोट दाखवत म्हणते की याचं काय, हा तर माझा नवरा आहे, तरी सुद्धा तो तिचीच बाजू घेतो, तिच्याबद्दल विचार करत असतो. त्यामुळे आता मात्र मी शांत राहायचं का. आता नाही, आता मी शांत नाही राहू शकत, मी करणार. आणि सोहम बिचारा खूप रडत असतो. त्याची काही चूक नसताना मात्र अनामिका हे सगळं त्याच्यावर लोटत असते. आता कला आणि रजनी जोरात तिला धरतात. तेव्हा आता अनामिका जोरात कलाला बाजूला ढकलून देते आणि लगेच पुढे काडीला ओढून ती जी काही पेटी आहे तर त्यातील काडी ओढते आणि त्या फोटोवर फेकून देते. रजनी बिचारी आपली कलाला धरते. आता सर्वजण बघत असतात. सर्वांना एक मोठा धक्काच बसलेला असतो. अनामिका जे काही कृत्य करते ते सर्वांना नाही आवडत, परंतु आता ती अगदी ओव्हर वागत असते.
अनामिका आता काडी ओढते आणि त्या काजलच्या फोटोवर टाकून देते. फोटो आता पेट घेतो. आता सोहम बिचारा खूप रडत असतो. तेव्हा मात्र आता अनामिका तेथेच उभी असते आणि अनामिका हे सर्व बघून तिला खूप आनंद होत असतो. तेव्हा आता जो काही तो भडका उडालेला असतो तर त्याचा जाळ मात्र अनामिकाच्या जी काही साडी आहे मिऱ्या तर तेथे पायाजवळ येत असतो. तेव्हा आबा ओरडतात की कला अगं तिला मागे घे. कला तर धावतच जाते. तोपर्यंत रजनी अनामिकेला जवळ घेते आणि कला पोतं घेऊन येते आणि ती आग कशीबशी विझवते. कलाच्या हाताला चटके बसत असतात तरी सुद्धा आता कशीबशी ती आग ती विझवते आणि आता अनामिका मात्र खोशून हसत असते. सोहम बिचारा आता रडत असतो आणि अनामिका त्याच्याकडे बघून हसत असते. कला कसा बसा आता ती आग सगळी विझवते पोत्याने आणि आता काजलचा फोटो घाईने ती आता उचलून घेते आणि त्या फोटोकडे बघत ती खूप रडत असते. तेव्हा आता सोहम सुद्धा तो फोटो कलाच्या हातातून घेतो आणि त्या फोटोकडे बघत तो सुद्धा खूप रडतो. तेव्हा अनामिका म्हणते की बघितलंस वहिनी, बघितलंस का तुम्ही कसा अजूनपर्यंत त्या स्केचमध्ये त्याचा जीव अडकला म्हणून. आणि अनामिका आता सर्वांसमोर सोहमची चूक दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि बघितलंस का वहिनी कसा रडतोय तो, इतका रडतोय की जशी ती या जगातूनच गेली आहे असा. तेव्हा आता कला बिचारी सुद्धा खूप रडत असते कारण अनामिका आता काजल बद्दल इतकं अभद्र बोलत असते. कला रडतच म्हणते की अनामिका प्लीज अगं असं बोलू नकोस. अगं आम्हाला सगळ्यांना वाटतं की तुमचा संसार चांगला व्हावा म्हणून. रडतच आता कला ही सोहमला म्हणते की सोहम हे बघ, गुंड्याची जितकी चित्र तुझ्याकडे आहे ती सर्व चित्र तू मला देऊन टाक. आणि अनामिका समोर आता ती हात जोडते आणि अनामिकाला म्हणते की हे बघ, मी माझ्या बहिणीचं चित्र असं जाळताना नाही बघू शकत. तेव्हा आता कला ही आत जायला रडत रडतच निघलेली असते परंतु तिचा आता पाय अगदी कशात तरी गुंततो आणि ती पडणार तोच लगेच सरोज तिला धरते आणि अगं सांभाळून असं आता कलाला म्हणते. तेव्हा आता कला खूप रडत असते आणि सरोजकडे बघत असते. सरोजला सुद्धा आता खूप असं वाईट वाटतं. तेव्हा आता आबा सगळ्यांना म्हणतात की चला सगळ्यांनी घरात चला. तर आबा आता सोहमला धरतात आणि त्याला घरात घेऊन जातात. तर रजनी आता अनामिका जवळ येते आणि अनामिकाला धरते. तेव्हा अनामिका आणखीन रडण्याचं नाटक करते आणि ती सुद्धा आता आत जात असते. तेव्हा आता सर्वजण आत येतात आणि तेथे बसलेलेच असतात. कला ही समोर असते. सोहम आणि आबा आता एका सोफ्यावर असतात. तर रजनी आता अनामिकाला म्हणते की हे बघ, पाणी पिऊन घे. तेव्हा आता सोहम त्या स्केचकडे बघत खूप रडत असतो. तेव्हा आता अनामिका म्हणते की आई नको. तर रजनी म्हणते की अगं असं करू नकोस, थोडंसं पाणी पिऊन घे. तेव्हा आता लगेच पाण्याचा ग्लास आपल्या हातात घेते आणि ते पित असताना सर्वांकडे बघते आणि मनात स्वतःला म्हणते की बघितलंस ना सोहम, अरे तुझ्या त्या स्केचचं कसं भांडवल केलं मी ते. तेव्हा आता आबा हे सोहमला म्हणतात की सोहम, अरे हे सर्व चित्र आहेत ना तर तू लग्नाच्या अगोदरच ती काढून टाकायला हवी होती. त्यामुळे आता ही जी सर्व चित्र आहे तर ती कलाकडे देऊन टाक. अरे तुझं लग्न झालेलं आहे, जरा जबाबदारीने वागायला शिक. आणि हे बघ, आपल्या बायकोला कोणत्या गोष्टीने त्रास होतो ही गोष्ट नाही करायची. आणि हे बघ, तुमच्या नात्यामध्ये जर आनंद आणि जवळीक असेल तरच तुमचा संसार हा सुखाचा होऊ शकेल. तेव्हा आता सोहम काही न बोलता लगेच आत जायला निघतो. तर आबा म्हणतात की सोहम, अरे मी काय म्हणतो. परंतु सोहम कोणाचं काही ऐकून न घेता डायरेक्ट आतमध्ये निघून जातो. रजनी त्याच्या मागे धावतच सोहम सोहम करत जाते. तेव्हा आता रजनी पुन्हा अनामिका जवळ येते आणि अनामिकाला म्हणते की अनामिका, मी तुला समजू शकते की तुझी काय अवस्था असेल आणि आता सध्या तुला काय वाटत असेल. तर अनामिका म्हणते की आई नाही, तुम्ही नाही समजू शकत की मला आता काय वाटत असेल ते. आणि सॉरी, पण कुणालाच नाही समजू शकणार की नवऱ्याला वाटून घेण्याचं दुःख काय असतं ते. तेव्हा आता अनामिका आणखीनच रडण्याचं नाटक करून सगळ्यांना आपल्या ह्या प्लॅनमध्ये टिकून ठेवत असते आणि सगळ्यांचा आता अनामिकावर विश्वास बसतो की अनामिका जे काही करते तर त्यात सोहमचीच चूक आहे. तर म्हणून रडतच आता अनामिका आत जायला निघते. तोच लगेच कला तिला अनामिका म्हणून थांबवते. अनामिका थांबते तर कला ही तिच्या जवळ येते. तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणते की अनामिका प्लीज, अनामिका तू शांत हो. आणि अनामिकेचा हात हातामध्ये धरते आणि म्हणते की हे बघ, मला माहिती आहे की काजल माझी बहीण आहे आणि तू सुद्धा मला माझ्या बहिणीसारखीच आहेस आणि तू सुद्धा त्याच वयाची आहे. म्हणून मी तुला समजून सांगते की हे बघ, ज्या वस्तू घडलेल्या आहेत, घडून गेलेल्या आहेत तर त्या टाळता नाही येणार आणि त्या गोष्टी विसरून जाणं हे सुद्धा अशक्य आहे. परंतु तरी सुद्धा तू आणि सोहम सुखाने आणि शांतपणे संसार करू शकतात. मला मान्य आहे की अगं सोहम जरीही सगळ्या गोष्टी कटिंग करून ठेवत असेल परंतु तरी सुद्धा तो मुलगा खरंच खूप चांगला आहेस ग. तेव्हा आता आबा सुद्धा म्हणतात की हो अनामिका, तू तुझ्या खोलीमध्ये जा आता आणि शांत हो. तेव्हा अनामिका रडण्याचं आणखीन नाटक करत म्हणते की कला वहिनी, हे बघा, मगाशी मी रागाच्या
वर्षभरात तुला खूप वाईट बोलले आणि हात जोडत म्हणते की आय एम सॉरी। तेव्हा आता कला म्हणते की अगं काही नाही, तू जा बरं आणि आराम कर। तेव्हा अनामिका आतमध्ये निघून जाते तर आबा रजनीला म्हणतात की रजनी तू शांत हो बरं, कारण हे सर्व जे काही झालेले आहे त्या सर्वाचा जास्त त्रास रजनीला होत असतो। रजनी बिचारी रडत असते तर कला आता रजनी जवळ येते आणि म्हणते की रजनी मॅडम तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका, सगळं काही नीट होईल, तुम्ही खोलीमध्ये जा आणि थोडासा आराम करा प्लीज। तेव्हा आता रजनीला कलाचा एक खूप मोठा आधार वाटतो, माझ्यासाठी तरी जा असे बोलून आता रजनी लगेच आत जाते आणि आबा आता कलाजवळ येतात आणि आता कलाच्या डोक्यावरून ते हात फिरवतात। तेव्हा आता कला आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। रोहिणी मात्र अगदी तिथे माट्यासारखी शांत बसलेली असते आणि स्वतःच्या मनात ती आता स्वतःला म्हणते की हे नेहमी जे काही घडायचं होतं तर ते आत्ताच घडायचं होतं का, आणि आता ह्या सर्वांमुळे कला तर काही बाहेर नाही जाऊ शकत। तेव्हा आता आबांचे डोळे भरून येतात। आबा म्हणतात की अगं कला तू सगळ्यांच्या संसाराची काळजी करत असते, कधीतरी स्वतःचा संसार तरी बघ ना ग, आणि तुला जी काही भेटवस्तू आणायला जायची होती जा बरं तू घेऊन ये। तेव्हा आता कला म्हणते की आहो आबा आजोबा घरामध्ये इतकं सर्व काही घडले त्यामुळे खरंच माझी इच्छा नाही बाहेर जाण्याची, आणि त्यापेक्षा मी माझ्याकडेच काहीतरी अगदी हँडीक्राफ्टमधून काही बनवता येते की नाही हे बघते। तेव्हा आता रोहिणीचा तर खूप जळफळाट होतो, कारण कला बाहेर जाणार नाही मग तिला किडनॅप कसे करता येईल। आता मात्र ती तर घरी बसून काहीतरी गिफ्ट अद्वैतसाठी तयार करणार आहे, म्हणून रोहिणीचा अगदी जळफळाट होत असतो। तेव्हा आता कला ही आबांना म्हणते की आजोबा तुम्ही सुद्धा आता फार स्वतःला त्रास करून घेऊ नका, आराम करा, रूममध्ये जा बरं। तेव्हा आता रोहिणी तेथेच उभी असते तर कला ही रोहिणीला विचारते की रोहिणी मॅडम तुम्हाला काही हवं आहे का। तेव्हा रोहिणी आता म्हणते की नाही माझं एक महत्त्वाचं काम आहे, मी आलेच असे बोलून रोहिणी आता आत निघून जाते। तेव्हा आता कलाला खूप टेन्शन येते आणि ती विचार करते की ह्या सोम आणि अनामिका हे दोघांचं काय करावं, आणि चांदेकरशी मला नक्की या विषयावर बोलावं तर लागेल। आणि चांदेकर म्हटल्यानंतर तिला कसली तरी आठवण होते, आणि चांदेकर अरे बापरे तो तर येत असेल आणि मला इथेच काहीतरी आता तयारी त्यासाठी करावी तर लागेल, त्याला गिफ्ट तर द्यायचं आहे आणि तो तर येण्याची सुद्धा वेळ झालेली आहे, मग असं काय करता येईल याचा ती विचार करायला सुरुवात करते। तेव्हा असा विचार करता करता तिच्या डोक्यात लगेच एक आयडिया येते आणि धावतच ती रूम मध्ये येते। तेव्हा आता रोहिणीला तर भलते टेन्शन येते आणि रोहिणीच्या लक्षात येते की आता ही कला बाहेर नाही जाणार तर। तेव्हा ज्या माणसाला तिने कलाला किडनॅप करण्यासाठी सांगितलेले असते तर त्या माणसाला ती बाजूला जाऊन कॉल करते आणि आत्ताचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे असे सांगते। आता मात्र तुम्ही काही करू नका, जी सुपारी मी तुम्हाला दिलेली आहे तर ती राखून ठेवा, मी तुम्हाला नंतर सांगेल की काय करायचं आहे ते। तेव्हा मात्र आता रोहिणी फोन ठेवून देते आणि कला खरे आता बघतच राहा की मी तुझं काय करते ते। आता रोहिणीचा पुढचा वेगळा प्लॅन असतो। त्यानंतर आता अनामिका इकडे रूम मध्ये येते तर खूप खुश असते आणि तेवढ्यात आता तिच्या रूम मध्ये रजनी येत आहे ही तिला समजते। तेव्हा लगेच आता अनामिका रडण्याचं नाटक करायला सुरुवात करते। रजनी दरवाजा उघडते आणि आत येते। तेव्हा अनामिका आता कपाटाजवळ जाते आणि खूप रडण्याचं नाटक ती करायला सुरुवात करते। रजनी बिचारीला असं वाटते की खरंच अनामिकेला खूप त्रास होतो आणि तिचा हा त्रास आपल्याला समजतो, म्हणून ती आता अनामिका जवळ येते आणि अनामिकेच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते अगं बाळा अनामिका शांत हो जरा, एक काम कर आपण मोकळ्या हवेत जरा फिरून यायचं का, म्हणजे तुला बरं वाटेल बरं। मग बाळा अगं असल्या गोष्टीचा विचार करत तू बसलीस तर तुलाच खूप त्रास होईल, त्यामुळे तू काही टेन्शन घेऊ नकोस, स्वतःला शांत कर, बाहेर चल बरं, मोकळ्या हवेत फिरून येऊयात। तेव्हा अनामिका आता रडतच असते, रडण्याचं नाटक तिचं सुरूच असते। आता रजनी तिला बिचारी समजावण्याचा खूप प्रयत्न करते परंतु ऐकायला काही तयार नसते। त्यानंतर मात्र आता इकडे आबा हे आपल्या रूममध्ये असतात तर रोहिणी तेथे येते आणि रोहिणी आता म्हणते की डॅड मला तुमच्याशी काही बोलायचं आहे, नक्की या घरामध्ये ह्या अनामिका आणि ह्या सोमचं काय सुरू आहे, ते जर ह्या थराला जाऊन भांडत बसले तर कसा त्यांचा संसार सुखाचा होऊ शकतो। तेव्हा आता आबा म्हणतात की रोहिणी तू एकदम बरोबर बोलते, तर रोहिणी म्हणते की हो ना आबा मी एकदम बरोबर बोलते ना, तुम्हाला सुद्धा हेच वाटते ना, आणि मी खरं सांगू का डॅड तुम्हाला हल्ली जरा माझा देवावरचा विश्वास, आणि परत आबांनाच विचारते की काय म्हणतात बरं त्याला, दृढ। तेव्हा आता आबा दृढ म्हटल्यानंतर रोहिणी लगेच म्हणते की हो देवावरचा विश्वास माझा हल्ली जरा दृढच व्हायला लागलेला आहे, म्हणजे हे बघा ज्या गोष्टी आपल्या हातात नसते तर ती अंबाबाईच करू शकते, आणि हे बघा आपल्याला सगळ्यांना फार असं वाटते की अनामिका आणि सोम यांचा संसार सुखाचा होण्यासाठी त्यांना सुद्धा हेच वाटत असेल आणि ते सुद्धा ह्याच विषयावर बोलत असतील, परंतु हे बघा त्याचा परिणाम काही होत तर नाही। त्यामुळे डॅड मला काय वाटतं बरं तुम्ही आता अंबाबाईच्या देवळात जावं, सोम आणि आता अनामिका या दोघांच्या सुखी संसारासाठी देवी आईकडे प्रार्थना करावी, काहीतरी साकडं घालावं। तेव्हा आता आबा म्हणतात की हो ना अगं तुझं बरोबर आहे,
मी उद्याच जातो. तेव्हा आता रोहिणी म्हणते की उद्या? अहो उद्या कशाला? अहो वेळ काढा, चांगलं काम आहे. सोम आणि अनामिका ह्या दोघांचा संसार चांगला व्हावा असं तुम्हाला वाटते ना, त्यामुळे तुम्ही आत्ताच जा. मी ड्रायव्हरला सांगते गाडी काढण्यासाठी बाबांना मंदिरात पाठवण्याची. आता रोहिणीची खूपच घाई सुरू असते आणि ती म्हणते की आत्ताच जा, मी लगेच गाडी काढायला सांगते. काही लगेच आता वेळ वाया घालू नका. आता कलाला मात्र घरामध्ये काहीतरी कोंडून वगैरे ठेवण्याचा हिचा हा प्लॅन असतो, म्हणून ती आता प्रत्येकाला बाहेर जाण्यासाठी काहीतरी प्लॅन करत असते आणि घाईने आता बाहेर येते. आबा म्हणतात की अगं पण आत्ता नकोय, परंतु आता रोहिणी काही ऐकायला तयारच नसते. रोहिणी जेव्हा रूमच्या बाहेर येते तर आता अनामिका आणि रजनी ह्या दोघी बाहेरच येत असतात. तेव्हा आता त्यांना बघून आता रोहिणी विचारते की काय ग रजनी, तुम्ही दोघे कुठे बाहेर निघाल्यात का? तेव्हा आता रजनी म्हणते की अगं वंश, जरा पाय मोकळे करून येतो. आणि आता ती रोहिणीला खुणावते की अनामिकाला जरा शांत वाटण्यासाठी मी तिला बाहेर फिरावून घेऊन येते. आणि रोहिणीच्या तर मनासारखेच होते. रोहिणी लगेच म्हणते की हो हो. आणि पुढच्या चौकामध्ये अगं ऐक ना, पाणीपुरी खूप छान मिळते, जरा ती खाऊनच या, म्हणजे जरा मूड छान होईल. आणि जा जरा आरामात या. असे बोलून आता रजनी आणि आता ह्या अनामिका बाहेर निघून जातात. रोहिणी मात्र आता प्रत्येकाला बाहेर लावण्याची तयारी तिची सुरूच असते. आता राहते तर कोण, किचन मध्ये अंजू काम करत असते. रोहिणी लगेच तिला आवाज देते की अंजू इकडे ये बरं. तेव्हा आता अंजू लगेच धावतच येते आणि रोहिणी मॅडम काय हवं आहे असं विचारते. तेव्हा रोहिणी म्हणते की अंजू जा बरं, माझ्यासाठी तापाचं औषध घेऊन ये बरं. तेव्हा आता अंजू म्हणते की अहो घरामध्ये तर गोळ्या आहेत ना. तर रोहिणी तिच्यावरच ओरडते की अजिबात नाही. अगं गुपचूप बाहेर जा, मेडिकल स्टोअर मधून घेऊन ये. घरातील जे काही आता औषध असतील तर ते एक्सपायर झालेले असतील, त्यामुळे मी ते औषध नाही घेऊ शकत. आणि तिच्यावरच ओरडते की आता जाते की नाही. तर अंजू धावतच निघून जाते. आणि तेवढ्यात आबा आपल्या रूम मधून बाहेर येतात आणि रोहिणीला म्हणतात की रोहिणी मी जरा देवळामध्ये जाऊन येतो. तेव्हा रोहिणी म्हणते की हो डॅड, सांभाळून जा जरा. तेव्हा आता रोहिणी तर खूप खुश होते, कारण आता डॅड सुद्धा गेलेत, अंजू सुद्धा बाहेर गेली आणि रजनी आणि अनामिका सुद्धा बाहेर गेल्यात. आणि सोम तर सगळ्यात अगोदरच गेलेला आहे, त्यामुळे आता घरात तर कोणी नाही. आणि या घरात फक्त आणि कला खरे आणि मी दोघीच आहोत. आणि आता जर यावेळेस मी तुझं बरं वाईट केलं तर कुणाला त्याचा पत्ता सुद्धा लागणार नाही. तेव्हा आता कला ही आता अगदी हात म्हणजे जे काही विणकाम आहे तर ते विणून मात्र आता एक छान असा रुमाल आता ती अद्वैतसाठी तयार करत असते. आता अगदी नाव त्याच्यावर सुद्धा त्यांनी अगदी मस्त लिहिलेलं असतं, म्हणजे विणलेलं असतं. आणि आता त्या मस्त धाग्यांनी तो रुमाल तयार करते आणि अगदी खुश होते. आणि हे मात्र अगदी चांदेकरला खूप आवडेल असं ती स्वतःला म्हणून खुश होते. तेवढ्यात आता तिच्या मागून रजनी ही रूमजवळ येते आणि दरवाजाजवळ आल्यानंतर कला काय करते हे पाहते. आणि आता बघते तर काय, इकडे हवा येण्यासाठी कोणतीही जागा नाही. ही तर खूप छान संधी आहे. आणि तेव्हा आता जेव्हा एकदा कला ही लिफ्टमध्ये अद्वैत आणि ती अगदी गुंतलेले असतात, म्हणजे ते आतमध्ये राहिलेले असतात, तेव्हा आता कलाला तेथे श्वास घेता येत नसतो. म्हणून आता कलाचा जीव अगदी गुदमरून ती बेशुद्ध पडलेली असते आणि तिला आता अद्वैतने अगदी व्यवस्थित बाहेर काढलेले असते. ते सर्व क्षण आता रोहिणीला आठवतात. आणि आता मनात म्हणते की कला खरे, अगं तुला बंद जागेत घुसमटायला होतं हे मला माहिती आहे, त्यामुळे तुझा हा त्रास मात्र तुला आयुष्यामधून उठवेलच. आणि हे बघ, आता मात्र हा दरवाजा मी लावून घेतला आणि पंखा सुद्धा बंद असेल फ्यूज काढल्यामुळे, तर मात्र आता तुझं अवघड होईल. काही न करता मात्र तुझा खेळ तर खल्लास होईलच. तुला गुदमरून मी अगदी ठार मारणार आहे. माझा प्रत्येक प्लॅन तू फेल करतेस काय? माझ्या मुलाच्या जीवावर तू उठलीस, त्यामुळे आता हे बघ ही रोहिणी काय करू शकते ते तू बघतच राहा. तेव्हा आता कला ही आपल्या कामामध्ये मग्न असते. ती अगदा ते रुमाल विणत असते. आणि तेवढ्यात मात्र आता रोहिणी ही बाहेरून अगदी दरवाजा लावून घेते. आणि आता दरवाजा तिने कडी वगैरे लावलेली असते आणि मेन फ्यूज आहे तर तो सुद्धा बंद केलेला असतो, त्यामुळे फॅन वगैरे आहे तर सगळे बंद होतात. तेव्हा आता कला इकडे तिकडे बघते आणि म्हणते की दिवे सुद्धा आत्ताच यावेळेला जायचे होते का? तेव्हा आता कलाला अगदी फॅन बंद झाल्यामुळे खूप असं गरम व्हायला सुरुवात होते. तिला घाम फुटतो, तिला अगदी गुदमरल्यासारखं होत होते. त्यामुळे ती आता विचार करते की दार मी उघडं ठेवते, म्हणून ती दरवाजा उघडायला जाते आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता दरवाजा तर बाहेरून बंद ह्या रोहिणीने केलेला असतो आणि कलाच्या लक्षात येते की दरवाजा बाहेरून बंद आहे. तर तेव्हा ती दरवाजा अगदी जोरजोराने वाजवते. कोणी आहे का म्हणून आवाज सुद्धा देते. मी आतमध्ये आहे, दार उघडा. कोणी आहे का चांदेकर म्हणून आवाज देते.
म्हणते मस्करी करू नकोस चांदेकर. कलाला असं वाटतं की अद्वैतनेच आता हा दरवाजा बाहेरून लावून घेतलेला आहे म्हणून ती चांदेकर चांदेकर म्हणून ओरडत असते. तेव्हा मात्र आता कला ही अगदी घाबरल्यासारखी होते. तर ती आवाज देते की अंजू अंजू. रजनी मॅडम प्रत्येकाला आवाज देते, चांदेकर म्हणून सुद्धा आवाज देते. परंतु रोहिणी मात्र आता हे सर्व बघून तिला खूप हसू येत असते. रोहिणी अगदी खुश होते आणि रोहिणी म्हणते की झालं, एकदाच माझं काम झालं. कलाचा जीव अगदी घुसमटल्यासारखा होत असतो. तिला खूप अगदी त्रास व्हायला सुरुवात होते. ती अगदी आता दार उघडा म्हणून करत असते. मला श्वास घेता येत नाही, दार उघडा म्हणून कला पूर्णपणे घाबरून जाते. तेव्हा आता कलाला श्वास सुद्धा घेता येत नाही. तिला खूप त्रास होत असतो. ती खिडकीजवळ येते आणि खिडकी सुद्धा वाजवते, परंतु आता काहीही उपयोग होत नसतो. रजनीने मात्र आता हे सर्व मुद्दाम करून तिला आता ह्या त्रासामध्ये ढकललेलं असतं. कला आता अगदी तिला म्हणजे श्वास घेणं तर मुश्किल होते, परंतु चक्कर सुद्धा खूप येत असते. तेव्हा आता कला ही चाचपडत आता तेथे विणकाम करत आहे. तर तेथे येते आणि त्या टेबलला अगदी तिला हात सुद्धा व्यवस्थित धरता येत नाही आणि खुर्चीवर न बसता ती खालीच बसते आणि तेथेच मात्र ती बेशुद्ध पडते. आणि तेवढ्यात आता अद्वैत काही वेळाने घरी येतो. त्यानंतर आता कलासाठी फुलांचा मस्त बुके आणलेला असतो. रोहिणी आता बाहेरच बसलेली असते आणि रोहिणी म्हणते की अद्वैत, अरे काय कलासाठी बुके, फुलांचा तो पण. तेव्हा आता अद्वैत खुशून हसतो. अद्वैतने आता निशिगंधाच्या फुलांचा बुके आणलेला असतो. अद्वैत म्हणतो की हो आत्या. रोहिणी म्हणते की हो निशिगंध आणि पांढरा, अरे तुझी चॉईस तर अगदी तुझ्यासारखीच आहे. तेवढ्यात आता आबा घरी येतात. तर आता लगेच रोहिणी म्हणते की डॅड, अहो बघतात ना, कलासाठी त्याने फुलांचा बुके आणलेला आहे. तेव्हा आता आबा तो फुलांचा बुके बघून खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, खूपच सुंदर आहे रे. तेव्हा आता लगेच अद्वैत खुश होतो आणि थँक्यू आबा असे म्हणतो. तर आबा म्हणतात की जा बरं, तू लगेच जाऊन तिला दे, मला तर खूपच खुश होईल. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की हो आबा मी आलोच. म्हणून अद्वैत लगेच आता रूम मध्ये निघून जातो. तेव्हा आता आबा हे आता रोहिणीला म्हणतात की सॉरी, तर आज खूप खुश आहे. तर तेव्हा आता अद्वैत धावत जात आता किचन मध्ये अंजू असते. अंजूला म्हणतो की 2 कॉफी तू पटकन पाठव. तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत जातच असतो. रोहिणी मात्र अगदी स्वतःच्या मनात म्हणते की अरे आता खरंच खुश तर होईल, परंतु कला नाही तर मी खुश होईल. अरे तू तर तिला तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आला, परंतु ते फुलं आता तिच्यावरच चढवण्याची वेळ जर तुझ्यावर आली तर तू काय करणार बरं. म्हणून रोहिणी आता खूप खुश होत असते. आता तिचा जीव गुदमरून मात्र तिचा जीव सुद्धा जाऊ शकतो म्हणून तिला खूप आनंद होतोय. तेव्हा मात्र आता कला ही तेथे अगदी म्हणजे बेशुद्ध पडलेली असते. त्यानंतर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता अद्वैता रूमजवळ येतो आणि ढॅनटॅडन असे म्हणतो, परंतु कला तेथे नसते. तेव्हा आता अद्वैत सगळे रूममध्ये शोधतो. तर आता तो कलाला फोन सुद्धा लावत असतो, परंतु आता कला बेशुद्ध असते, ती काही फोन उचलत नसते. तर आता अद्वैत बाहेर येतो. आबांना रोहिणीला सगळ्यांना विचारतो की तुम्ही कुठे खरेला बघितलंस का. आबा म्हणतात की अरे ती कुठेतरी इथेच असेल. तेव्हा आता आबा म्हणतात की अरे मी विसरलोस. आणि आता गेस्ट हाऊसमध्ये येतात. तेव्हा आता बाहेरून दरवाजा लॉक असतो. तेव्हा लगेच आता अद्वैत दरवाजा उघडतो. तर बघता तर काय, कला ही तेथे बेशुद्ध पडलेली असते. तेव्हा आता लगेच अद्वैत तिला उठवतो. खरे आता कला काही उठत नसते. सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो, परंतु रोहिणीला खूप असा आनंद होतो. आता रोहिणीला असे वाटतं की आता कला गेली, कला नाही राहिली. तेव्हा आता अद्वैत खूप जोरात खरे असे ओरडतो. तेव्हा आता सर्वांना एक प्रकारचं खूप टेन्शन येते की कलाला नक्की काय झाले असेल. रोहिणी मात्र अगदी खुशून हसत असते. तेव्हा मित्रांनो, आता कला कशी वाचेल आणि कलावरील जे संकट रोहिणीने आणलेले आहे, तर रोहिणीचं हे सत्य सर्वांच्या समोर कसे येईल हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.